Today I'm going to talk about the paper pattern. बघा पेपर पॅटर्न बद्दल आज मी बोलणार आहे, कारण पेपर पॅटर्न समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या समोर इथं मी एक पेपर पॅटर्न ठेवत आहे थ्रू द स्क्रीन, and you can just listen carefully that how you are going to study and where you have to concentrate more. तुम्हाला जास्तीत जास्त कोणत्या सेक्शनवर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि कोणतं सेक्शन तुम्हाला जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला बघा, आता प्रोज सेक्शन आहे. इथं प्रोज सेक्शन आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि प्रोज सेक्शन तुमच्यासाठी 12 मार्काला प्रोज सेक्शन इथं दिलेलं आहे. गॉट इट. आणि प्रोज सेक्शनवर जे क्वेश्चन दिलेले आहेत बघा, A1 A2 A3 A4 A5 A6 पर्यंत काय क्वेश्चन दिलेले आहेत. आणि प्रत्येक क्वेश्चन जे आहे तुमच्यासाठी 2 मार्कासाठी आहे. 2 मार्काला प्रत्येक क्वेश्चन आहे. आणि दिस क्वेश्चन्स विल बी व्हेरी मच सिम्पल. हे क्वेश्चन खूप सिम्पल असतील बघा. त्याच्यामध्ये काय ग्लोबल अंडरस्टँडिंग आहे, त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. त्यानंतर लँग्वेज स्टडी आहे, तर ग्रामर असेल. इथं व्होकॅब्युलरी असेल. व्होकॅब्युलरी म्हणजे काय शब्द देईल त्याचे मिनिंग लिहावं लागेल किंवा सिनोनिम लिहावं लागेल किंवा त्याच्यावर काय ॲक्टिव्हिटीज असतील हे तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तिथं तुम्हाला 2 मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर बघा लँग्वेज स्टडी आहे. इथं लँग्वेज स्टडी तुमच्यासाठी काय क्वेश्चन नंबर 1B आहे. इथं काय ग्रामर विचारलं जाईल. त्याच्यानंतर स्पॉट द एरर आहे आणि डुएस डायरेक्टर आहे. इथं डुएस डायरेक्टरला 3 मार्क दिलेले आहेत. त्यानंतर जो स्पॉट द एरर आहे ते 1 मार्क दिलेला आहे, 1 मार्कासाठी दिलेला आहे. त्यानंतर इथं बघा क्वेश्चन नंबर 2 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. हा 12 मार्काला आहे. सेम जसा अप्रोचचा क्वेश्चन होता त्या पद्धतीने हे क्वेश्चन विचारलं जाईल. आणि प्रत्येक जे क्वेश्चन जे असेल इथं 2 मार्कासाठी असेल. A1 A2 हे सगळ्या गोष्टी काय 2-2 मार्कासाठी आहेत. आणि सेम व्होकॅब्युलरी लँग्वेज स्टडी हा तुम्हाला सॉल्व्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. द क्वेश्चन पेपर विल बी व्हेरी सिम्पल. नो नीड टू वरी अबाउट एनिथिंग. फक्त तुम्ही समजून घ्या की पेपर पॅटर्न काय आहे, नेमकं कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातील आणि कुठं किती मार्क्स आहेत हे तुम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. समरी रायटिंग आहे बघा. जे दिलेला पॅसेज असेल, हा पॅसेज असेल, त्या पॅसेजवर तुम्हाला समरी रायटिंग तुम्हाला करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला 3 मार्क्स आहेत, जसे की आपण सारांश लेखन म्हणतो मराठीमध्ये. त्यानंतर माइंड मॅपिंग आहे बघा. एक मॅप तुम्हाला काढावं लागेल. इथं माइंड मॅप आहे, ते क्रिएटिव्ह पद्धतीने तुम्हाला माइंड मॅप तुम्हाला काढता आलं पाहिजे. इथं त्याच्यासाठी 3 मार्क्स तुम्हाला दिलेले आहेत. गोट इट्स व्हेरी सिम्पल. त्यानंतर येतो बघा पोइट्री सेक्शन येतो. पोइट्री सेक्शन खूपच इंटरेस्टिंग असेल. पोएम जे असेल, पहिले पोएम जे असेल 10 मार्कासाठी असेल आणि त्याच्या दुसरी जे पोएम जे येतील त्याच्या 4 मार्क, एकूण 14 मार्काला इथं क्वेश्चन येईल तुम्हाला पोएट्रीवर. गुड इट. त्यानंतर येतो बघा रायटिंग स्किल होतो तुमच्या 16 मार्कासाठी. रायटिंग स्किल आहे, इट्स व्हेरी सिम्पल. तर रायटिंग स्किलमध्ये तुम्ही पाहू शकता पहिला जो ए आहे, एमध्ये काय आहेत 1 2 3 हे 3 आहेत बघा. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आहे, स्टेटमेंट अँड पर्पज आहे, ग्रुप डिस्कशन आहे. तिन्हीपैकी तुम्हाला कोणताही एक सॉल्व्ह करावं लागेल. तुम्ही जर सॉल्व्ह केला दॅट विल बी व्हेरी सिम्पल फॉर यू. त्यानंतर येतो बघा इथं. त्यानंतर ईमेल रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग आहे, इंटरव्ह्यू आहे. यापैकी तुम्ही जर इंटरव्ह्यू जर सोडत असेल, इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्ही फ्रेम केला असेल किंवा तुमच्या शिक्षकाने तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स दिले असेल, दॅट विल बी व्हेरी सिम्पल फॉर यू इन ऑर्डर टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. त्यानंतर सी आहे बघा. सी मध्ये स्पीच आहे, कम्पेअरिंग आहे, एक्सपान्शन ऑफ आयडिया आहे. याच्यामध्ये तुम्ही जर कोणताही एक सोडवलं तर दॅट विल बी सिम्पल. स्पीच किंवा एक्सपान्शन तुम्ही सोडू शकता इथं. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही जर अपील सोडवलं दॅट विल बी व्हेरी सिम्पल. रिव्ह्यू आणि ब्लॉक लिहिण्यापेक्षा तुम्ही जर काय अपील जर सोडत असाल, सो दॅट इज गोना बी व्हेरी सिम्पल फॉर यू. आणि इथं नोट दिलेला आहे, म्हणजेच काही माहिती इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता हे. त्यानंतर आहे बघा नोवेल आहे. नोवेल ही 16 मार्कासाठी इथं दिलेलं आहे. दिस इज बी व्हेरी सिम्पल. आणि इथं दिलेलं आहे बघा प्रत्येक क्वेश्चन जे काय आहे 2-2 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर 5A 2 मार्कासाठी आहे. आणि हे MCQ असेल किंवा मॅच द फॉलोइंग असेल किंवा फिल इन द ब्लँक असेल. ओके. हे खूप सिम्पल आहे. याची 4 मार्क्स तुम्हाला इझिली मिळू शकतात. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन जे असतात बघा. इथे क्वेश्चन नंबर 5B आहे, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे. डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअरिंग, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस ह्या पद्धतीनं क्वेश्चन इथं विचारला जाईल. त्यानंतर इथं दुसरं आहे, प्रत्येक क्वेश्चन का 2-2 मार्कासाठी आहे, कारण हा क्वेश्चन तुमच्यासाठी 4 मार्काला आहे. त्यानंतर येतो बघा क्वेश्चन नंबर 5C, हे पण 4 मार्कासाठी आहे. इथं पण एक्सप्लेन करावं लागेल तुम्हाला, कारण हे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहेत. 50 वर्ड्समध्ये तुम्हाला इथं लिहावं लागेल. त्यानंतर बघा लास्ट वन क्वेश्चन नंबर 5D आहे, ते पण तुमच्यासाठी 4 मार्काला आहे. आणि हे 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतात. यू विल गेट 4 marks here. Thank you very much for listening this short video.
अँड यू कॅन सी माय क्लास नेम निदाने सर्स इंग्लिश क्लासेस, हे माझ्या क्लासचं नाव आहे, हे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आय होप दॅट यू लाईक दिस व्हिडिओ. इट्स अ व्हेरी शॉर्ट व्हिडिओ. I wanted to help you, therefore I could make this video. Thank you. Bye.